कसं ग पत्रिका न बघता सांगते सुद्धा सांगते कसं हे होतं? पत्रिका न बघता डेट ऑफ बर्थ न तिथे एंटर करता फक्त नावानिशी म्हणजे बरं. फक्त माझं नाव आणि हम्म. मी माझा प्रश्न बघते किंवा ओके. मी माझ्या मिस्टरांचा प्रश्न बघते, मी हम्म. माझ्या घरातल्यांचा कोणाचाही प्रश्न बघते, बरं. अशी ती आपली वेबसाईट आहे. हो. वेबसाईटचं नाव आहे इनविजिबल बेड्या तोडून बंधन मुक्ती, बंधनातून मुक्त होऊन त्या व्यक्तीला देवीचं इनविजिबल अगेन कवच कुंडल त्या व्यक्तीच्या भोवती आयुष्यभर लिटरली आयुष्यभर प्रदान करण्याचं काम देवी बंधनमुक्ती प्रोसेसमधनं करते. जी व्यक्ती चुकीची आहे तिचं कर्म आणि जगदंबा योगेश्वरी देवी बघून घेतील. तुम्ही प्रोटेक्टेड राहा. बरोबर. मी उलटवायची कामं करत नाही, मी ती अजिबात करणार नाही. तुम्ही जितक्या मोठ्यांदा हाक माराल ना तितकी हाक जगदंबेपर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. आणि ती हाक मारण्यासाठी तुमच्या कुलदेवतेच्या मूळ स्थानी दरवर्षी संकल्प केल्यासारखं जाण्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या आयुष्यात अनेक असे प्रश्न असतात की जे आपण कोणाला विचारू शकत नाही. तर ते प्रश्न नक्की कोणाला विचारायचे? काहीतरी उपाय असतात, तर ते विचारायला नक्की कोणाकडे जायचं? कुलदेवतेची उपासना म्हणजे नक्की काय? दरवर्षी तिथे का गेलं पाहिजे? अशा आणि अनेक ज्योतिषाबद्दलचे जे प्रश्न आपल्या मनात असतात त्याबद्दलच आम्ही आज बोलणार आहे. तर त्यासाठी मी स्वागत करते आपल्याच्या गेस्टचं. ती माझी छान मैत्रीण आहे मयुरी जोशी छत्रे. नमस्कार मयुरी, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू. मयुरीची खासियत म्हणजे पत्रिका न बघता ती प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देते आणि असे बरेच उपायसुद्धा सांगते जे आपल्याला खूप मनात प्रश्न असतात आणि ज्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळत नाही. तर आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. अगदी. येस. माझी ओळख अशी की मी MA भरतनाट्यम आहे माझं मुळात आणि टीचिंग फील्डमध्ये गेली 10 वर्ष होते. त्यामुळे हो. मला बरेच जण भरतनाट्यम आणि टीचिंग या कन्सर्नमध्ये ओळखतात. हां, तर खूप जणांना प्रश्न पडतो की मी अचानक या क्षेत्रामध्ये तेच मी तुला प्रश्न हां. विचारणार होते की तू एवढं तुझं करिअर Yes. भरतनाट्यम आणि टीचिंग फील्डमध्ये 10 वर्ष होती जसं हो. तू मगाशी सांगितलं. तर मग या विषयाकडे कशी वळलीस तू? या विषयातली आवड मला खूप पूर्वीपासून होती आणि माझ्या घरी तसं छान देवभळं वातावरण. बरं. माझ्या पणजी आजी आई आणि माझे वडील पत्रिका बघतात. तर हा वारसाच लाभलेला आहे म्हणायला हरकत नाही Correct. अध्यात्माचा. हो. आणि समहाऊ योगेश्वरी देवी माझी कुलदेवी, सासरची आणि माहेरकडची माझी तीच देवी बरं. कुलदेवी आहे. तिने डोक्यावर हात ठेवला, ती प्रसन्न झाली वाह. आणि तिने मला सांगितलं की ह्या फील्डमध्ये म्हणजे या क्षेत्रामध्ये ये बरं. आणि लोकांचे प्रश्न सोडव. उपायांच्या माध्यमातून तू त्यांना प्रॉब्लेममधनं बाहेर काढ. मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते. वाह, क्या बात है. आणि म्हणजे खरोखरच लकी आहेस तू. म्हणजे खूप, देवीचा खूप. वरद हस्त आहे तुझ्या अगदी ती डोक्यावर. ती आहे म्हणून मी आहे आणि संपूर्ण कुटुंब आज आहे. नक्कीच, म्हणजे नक्कीच. देवीमुळे ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर हम्म. मयुरी जोशी छत्रे ही हम्म. ओळख एकमेव म्हणजे फक्त आणि फक्त देवी. वाह. तिने सांगितलं, तिने आदेश दिला, ती प्रसन्न झाली, उलगडा झाला आणि मग मी या क्षेत्रामध्ये वाह. आले. फारच छान, मस्त. तू आणि तुझे बिझनेस पार्टनर या क्षेत्रात आहात. हो. तुमची एक वेबसाईट सुद्धा आहे. Yes. तर त्याबद्दल काय सांगशील? पत्रिका न बघता डेट ऑफ बर्थ न तिथे एंटर करता फक्त नावानिशी म्हणजे बरं. फक्त माझं नाव आणि मी माझा प्रश्न बघते किंवा ओके. मी माझ्या मिस्टरांचा प्रश्न बघते, मी हम्म. माझ्या घरातल्यांचा कोणाचाही प्रश्न बघते, बरं. अशी ती आपली वेबसाईट आहे. वेबसाईटचं नाव आहे greatanswer.in. ओके. मी आणि माझे बिझनेसमधले Business सहकारी आम्ही दोघांनी मिळून ही वेबसाईट आत्ता जस्ट मागच्या वर्षी लॉन्च केलेली आहे. बरं. मग तिथे काय फक्त तुमचं नाव टाकायचं आणि तिथे तुम्हाला पडलेला प्रश्न. बरोबर. खूप सारे प्रश्न आपल्या वेबसाईटवर आहेत. ओके. 29च्या पुढे प्रश्न आहेत. तिकडे प्रश्न एंटर केलेले तुम्हाला greatanswer.in असं गुगलला Search केलं सर्च ना? केल्यानंतर तिकडे तुम्हाला खातं तयार करायचं असतं. बरं. तुमचं नाव लिहायचं, ओके. व्हॉट्सअप रजिस्टर मोबाईल नंबर लिहायचा म्हणजे टाईप करायचा हो, हो. आणि तुम्हाला जो पाहिजे तो पासवर्ड ठेवायचा. कारण हे आपलं सगळं लीगल आणि सिक्युअर्ड आहे. करेक्ट, करेक्ट. बरोबर. मग तुम्हाला OTP येतो. हम्म. तो OTP टाकला की तुम्ही परत
तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा ओके. आणि मग तुम्ही ते वेबसाईट लॉग इन करू शकता. आपल्या वेबसाईटला प्रत्येक प्रश्न हा पेड आहे. बर, पण कसं ग पत्रिका न बघता सांगते. सुद्धा कसं हे होतं? ही खूप पूर्वी ज्योतिषशास्त्रातले प्रश्न बघण्याची ही पद्धत होती. पुस्तकं असायची. हो. आता माहिती म्हणजे शहरातल्या लोकांना बरेचदा हे माहिती नसतं हम्म. म्हणून सांगते. पुस्तकं असायची आणि त्याच्यावर नंबर्स असायचे. अच्छा. आणि समजा मला प्रश्न बघायचा आहे हम्म. आणि तू ह्या पद्धतीने बघतेस हो, प्रश्न, हो. तर मला जो नंबर वाटतोय त्यावर मी बोट ठेवणार ओके. किंवा मी तो नंबर तुला सांगणार बरं. आणि मग ते जे उत्तर असेल ते उत्तर माझ्यासाठी असतं. अच्छा. आम्ही ही पद्धत ओ. डिजिटली आणली आहे बरं. आणि अशी आपली जगातली पहिली वेबसाईट आहे अशा पद्धतीची डिजिटल झालेली वेबसाईट. क्या बात आहे. हो. मस्त. आता पण या वेबसाईट पद्धतीला काय म्हणतात? ही पद्धत कुठली आहे? म्हणजे तू जसं म्हणलीस की पूर्वीपासूनची ही पद्धत आली. ज्योतिषशास्त्रातले आपले प्रश्न आपण बघायची नंबर बेस पद्धत. नंबर बेस पद्धत. बरं. प्रत्येक ओके. प्रश्नाच्या खाली नंबर आहेत. अच्छा. ओके. आता समजा मला नोकरी मिळण्यासाठी उपाय पाहिजेत हम्म. असा आपल्याला वेबसाईटवर बरोबर. प्रश्न आहे. नोकरी मिळण्यासाठी उपाय. हम्म. तुम्ही तिकडे गेलात, खाते वगैरे सगळं तयार केलं, ओके. नोकरी मिळण्यासाठी उपायाला क्लिक केलं, हम्म. मग तुम्हाला जो पहिला नंबर दिसेल, हम्म. काही नंबर्स आहेत खाली, ओके. 1 to 10 पैकी नंबर्स आहेत. बरं. काही प्रश्नांना जास्त आहे, काही प्रश्नांना नंबर्स कमी आहेत. हम्म. तर तिकडे त्या नंबर, तुम्हाला पहिला नंबर जो तुमच्या मनात येईल हम्म. तो नंबर क्लिक करायचा. ओके. मग तुम्हाला पेमेंटसाठी रिडिरेक्ट होईल. बरं. ते पेमेंट केल्यानंतर हम्म. तुम्हाला तुमच्यासाठी जे उत्तर आहे ते तुम्हाला समोर दिसतं. वाव. हो. म्हणजे हे सगळं इंट्युशन बेस्ड आहे का हे तुझं? एक तर ही वेबसाईट AI बेस्ड नाहीये, 100% मॅन्युअल आहे. ओके. आणि आम्ही ही वेबसाईट ऑलरेडी ते उपाय तिथे फीड केलेत. केलेले आहेत. हा. पण हम्म. नंबर वाईज उपाय नाहीयेत, बरोबर. उपाय आहेत. हो हो हो, कळलं. तुझ्यासाठी नंबर कुठलाही वेगळा येऊ शकतो. एक्झॅक्टली हा. एक्झॅक्टली हा. उपाय वेगळा येऊ शकतो. बरोबर. आणि त्याच वेळेस माझ्या मनात जो नंबर येईल आणि तो तिथे दिसेल तो मी सिलेक्ट करायचा. नाही नाही, तुला नंबर दिसणार तिकडे. हा. 1 ते 10 फॉर बरोबर, एक्झाम्पल तुला बरोबर. नंबर दिसतायत हम्म, तिकडे. हम्म. मला नोकरी, आपण आपल्या स्वतःच्या कुलदेवतेला किंवा आपल्या योगेश्वरी देवीला मनात स्मरण करून. करायचं बरोबर. आणि जगदंबे मला नोकरी मिळण्यासाठी उपाय दे. हा. आणि मला 5 नंबर वाटला हम्म. समजा, हम्म. मी 5 नंबरला क्लिक केलं, हम्म. पेमेंट झालं आणि मला स्क्रीनवर माझ्यासाठी उपाय दिसला. हम्म. मग तो दोष असू शकतो बरं. की जो दोष निवारण केल्यानंतर नोकरीचं काम मार्गी लागतं, ओके. किंवा स्तोत्रमंत्र असतं. बर. आणि मग ते स्तोत्रमंत्र जे काही तुम्हाला दिसेल हम्म. त्या व्यक्तीला, हम्म. ते त्या व्यक्तीने रोज चॅन्ट केल्यानंतर काही महिन्यात प्रश्न मार्गी लागतो. वाव. कारण लोकांना, म्हणजे मला अनेक वर्ष हा प्रश्न विचारला जातो की ताई आमच्यासाठी योग्य उपासना कोणती. खरंच आहे. मला हा प्रॉब्लेम आहे, माझ्या बरोबर. व्यवसायामध्ये वाढ होत नाहीये, हो. मला योग्य उपासना कोणती. हम्म. वेबसाईटवर प्रश्न बघ. अच्छा. सगळे म्हणजे असं तुम्ही किती प्रश्न फीड करून ठेवलेत यामध्ये? 29 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. ओके. खूप, म्हणजे इव्हन लहान मुलांची दृष्ट कशी काढायची हा सुद्धा प्रश्न आहे. बरंच आहे. म्हणजे खूप, म्हणजे शत्रू पिढेचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी संदर्भात प्रश्न आहे. आता एक उदाहरण देते. हम्म. मध्ये आपले क्लायंट आहेत, त्यांना प्रॉपर्टी घ्यायच्या होत्या बरं. आणि 4-5 ठिकाणी, 5-6 ठिकाणी ते बघत होते, पण ते कन्फ्यूज होते की कुठे नक्की कुठली? घेऊ, हा. मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का, असा आपला प्रश्न आहे तिकडे. मग त्यांनी काय केलं की समजा आता काय बाबा कोथरूड फॉर एक्झाम्पल, ते पुण्याचे नाही आहेत पण मी उदाहरण देते. ओके. मी कोथरूडला पौड रोडला प्रॉपर्टी बघतोय, घेऊ का. मग त्यांनी जो नंबर दिसतोय तो क्लिक केलं, जे उत्तर आलं त्या प्रत्येक, मग समजा जे काही उत्तर आलं असेल, मग त्यांनी परत असे प्रश्न, आता मी उत्तर रिव्हील नाही करू शकत, बरोबर. पण असे उत्तर आले. त्यांचा मला फोन आला की ताई प्रॉपर्टीमध्ये मी चूक करणार होतो, आपल्या वेबसाईटमुळे मी आत्ता वाव. प्रॉपर्टी घेण्यासाठी माझा निर्णय, म्हणजे मी बापरे. तसे निर्णय हे केले माझे, कारण बदलले मी त्यांनी जिकडे ते. प्रॉपर्टी घेणार होतो तिथे जे उत्तर आलं, मी जर त्या उत्तरानुसार गेलो नसतो तर मी खड्ड्यात पडलो असतो. बापरे. कारण ती जी बिल्डिंग होती ते काहीतरी हायर फ्लोअरला बघत होते, 4थ्या का 5व्या मजल्यावर, बरं. आणि FSSI जो होता तो 3ऱ्या मजल्यापर्यंतच होता. ऐक. आणि उत्तर आल्यानुसार त्यांनी ते बिल्डरला विचारून, जुनी बिल्डिंग होती, हो. ते पेपर चेक केले, FSSIच नाही, आई शपथ. ते अडकले असते आज. बापरे. बघ, म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी खूप, असतात, खूप, पण हो. आयुष्यभराचे निर्णय. अगदी. आता मॅच मेकिंग मी स्वतः करत नाही, पण
एखादं स्थळ आलं, हम्म. तुम्ही प्रश्न कसा विचारताय ह्यावर त्याच्यावर महत्वाचं. depend. आणि निर्णय हम्म. घ्यायचा. एखादी मुलगी असेल, तिला 2 किंवा 3 स्थळं आली आली. समजा, हा. तर मग एखाद्या मुलाचं नाव XYZ, मी या मुलाशी लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे, हम्म. योग्य आहे का? ओ. काय करू असा प्रश्न, नाही. वेग प्रश्न नाही विचारायचा. ओके ओके. हे मी- स्पेसिफिक प्रश्न specific. विचारला पाहिजे तुम्ही. आणि हे मी निर्णयाबद्दल एम्फसाइज का करते, हम्म. कारण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो हो ना की त्या निर्णयाचा प्रश्न कसा बघू नक्की. बरं. काय करू हे सांगणार नाहीये, हो, हो, हो. तुम्ही जे करताय हम्म. ते योग्य का अयोग्य ते सांगणार. आणि बरं. लाखो लोकांनी प्रश्न बघितलेत वाव. आणि उत्तर. सुंदर मस्त. परवाचं उदाहरण, लिटरली परवाचं उदाहरण, त्या मुलीला नोकरी मिळत नव्हती आणि मला दोष दिसत नव्हता त्याचा अच्छा. काय आहे ते, की हम्म. का नक्की नोकरी मिळण्यामध्ये अडचणी काय येतात. तिला मी पूर्वीच उपाय दिले होते, त्याच्यामध्ये तिला मानसिक शांतता मिळाली, रुद्राक्ष गळ्यात घातल्यापासून ओके. वगैरे झोप शांत लागायला लागली, भीती गेली तिची, हम्म. इंटरव्ह्यूचे कॉल यायला लागले, इतकं सगळं छान झालं. पण बरं. ताई आता पुढचं काय करू. म्हटलं अच्छा. मला उत्तर दिसत नाहीये, तू हम्म. वेबसाईटवर प्रश्न बघ, ओके. कामात येणारे अडथळे आणि नोकरी मिळण्यासाठीचा प्रश्न प्रश्न. होता. हम्म. हा, असे 2 प्रश्न ओके. तू, कारण कामात नोकरी मिळण्यामध्ये अडथळा येतो म्हणजे कामामध्ये अडथळाच आहे ना. बरोबर. इनडायरेक्टली तसंच. हा. तर ते तू बघ. यू वोंट बिलीव्ह, दोन्ही उपाय म्हणजे दोन्ही जे दोष निघाले ना हम्म. ते सेम आले. ई शपथ. बापरे. कामात येणारे काय अडथळ्यांचं precise आहे. उत्तर हो हा. आणि नोकरीचं उत्तर. ती म्हटली ताई मी स्पीचलेस आहे, मला मी बोलू शकत ई नाही. शपथ. बापरे, दोन्ही म्हणजे उत्तर काय असे ना? म्हणजे दोष किती असतो हो खरंच आणि आहे. तो आपल्याला दोष- माहितीच नसतं आणि या Exactly. गोष्टी. आणि तो दोषमुक्त होणं किती महत्वाचं असतं, हम्म. कारण तो खड्डा असतो ना. हो तुम्ही त्या दोषाच्या खड्ड्यामध्ये असता, नक्कीच. तुम्ही वरती या, तुमचा मार्ग मोकळा आहे. बरोबर. वा, फारच छान. तू उदाहरणं पण दिली आहेस, त्यामुळे खरंच म्हणजे हो, असं हो. रिलेट करू शकतो आपण. अगदी. Yes. आता रुद्राक्ष जेव्हा मी देते हम्म. तेव्हा मला जवळ बरेच जण विचारतात की ताई चांदीच्या किंवा सोन्याच्या चेन मध्ये घालू का हा. रुद्राक्ष. कारण चांदीच्या चेन मध्ये मी पाहिलेत जास्त हा. रुद्राक्ष. मी पंचरंगी धागा हे करते, बरं. सांगते, तो सगळ्यांना चालतो. कारण ओके. तर आपल्याला चांदी हा धातू लाभेल का, सोनं हा धातू लाभेल का, हम्म. हे पण प्रश्न आहेत वेबसाईटवर. हो, बरं. कारण काही काहींना चांदी अजिबात लाभत नाही. अच्छा. आणि मग चांदीचे चेन तुम्ही गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करण्यासाठी घातलीत, रुद्राक्ष तुम्हाला एकीकडे बेनिफिट देत बरोबर. राहील, पण चांदीमुळे चांदीमुळे effect तुमचं नाही मिळणार. निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. बरोबर बरोबर. मग मी सरळ सांगते की थांबा, तुम्ही तुमचा. आणि हे मात्र आहे की मी तुमच्यासाठी प्रश्न बघू शकत नाही वेबसाईटवर. हा. तुम्ही स्वतःसाठी आणि इतर कोणाहीसाठी प्रश्न बघू शकता. ओके. मग तुझ्याकडे कन्सल्टेशन साठी पर्सनलाइज कन्सल्टेशन सुद्धा तू आहे, करतेस आहे, ना? आहे. हा, हो, तर हो, ती करते. कशी पद्धत असते तुझी? आपलं संपूर्ण कन्सल्टेशन हे वैयक्तिक असतं. बर. त्या व्यक्तीला मी उपाय देते. ओके. आणि माझं मेन 2 गोष्टी आहेत. हम्म. सी कसं होतं, ताप आल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. हो. मग काय बाबा कारण कळतं की तुमचा मुलगा पावसात भिजला म्हणून तुमचा मुलगा आजारी हम्म, पडला, हम्म. हे कारण कळलं. हो, हो. दोष काय, पावसात भिजला, कळलं ते? अवकाळी पावसात हा. भिजला, खूप भिजला. हो. मग आपण डॉक्टरांकडनं औषध घेतो, हम्म. मुलगा बरा होतो. हम्म. हेच लॉजिक आहे आपल्यामध्ये. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, हम्म. तुम्ही मला विचारता की ताई हा. नक्की काय काय झालंय. प्रॉब्लेम आहे? हा. मला जेवढं दिसतं, हम्म. देवी जेवढं दाखवते आणि जे दाखवते हम्म. मी ते प्रामाणिकपणे सांगते. ओके. ज्यांच्या बाबतीमध्ये मला दिसत नाही त्यांना मी सांगते की तुम्ही वेबसाईटवर बघा. असंही होतं का? हो, आत्ताच तुला झालं ना, दिसलं- हा. उपाय दिले तुला होते मी दिसलं तिला, नाही मला तुला दिसलं intuitions नाही. काही आले नाही. आणि ना उगाच दिसत नसताना हम्म. काहीतरी सांगणं खरंय, ते खरंय. तत्वात बसत नाही आणि बरोबर. देवीला चालणार नाही. बरोबर, बरोबर. कारण बरेचदा असं होतं की प्रारब्ध असतं, हम्म. कर्म असतात, बरोबर. पत्रिकेतले दोष ग्रह असतात. दोष असतात, पितरांचे दोष असतात, हम्म. 7.5 असते हम्म. किंवा अशा अनेक गोष्टी असतात. बरोबर बरोबर. आणि काय होतं बरेचदा, आता दुर्दैवाने म्हणू आपण, पण उपाय घेतल्याशिवाय ना मार्ग मिळत नाही, मिळत नाही. स्टक व्हायला Stuck होतं. झाल्यासारखं होतं. खरंच आहे. आणि मग मी उपाय म्हणजे मी रुद्राक्ष देते, हम्म. 3 मुखी, 5 मुखी, 6 मुखी आणि 7 मुखी. बरं. हे 4 रुद्राक्ष मी प्रिसाइजली देते. ओके. बाकीचे रुद्राक्ष मी देत नाही, म्हणजे कारण हे 3 मुखी 4 मुखी आता तू जे सांगितलं हो. ते प्रत्येकाच्या प्रश्नानुसार बदलतात. असतात. हो 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 ओके. हो. बरं. असं होतंय बरेचदा हम्म. की मिस्टरांसाठी, आता नवरा बायको माझ्याकडे, आणि तुझ्याकडे. हा हम्म. मगाशी सांगायची विसरले, आपलं ऑन कॉल ऑनलाईनच कन्सल्टेशन सगळं आहे, online आहे. कंपल्सरी. हो, ओके. कारण मला मुलगा पण लहान असल्यामुळे बरोबर. सगळं तुला ते family नाही, responsibility. हा म्हणजे बरोबर मला आहे. ऑफलाईन नाही जमत. करेक्ट करेक्ट. आता देवीने परवानगी दिलेली आहे मला ऑफलाईन अरे करायला, वा. जे मला 2 वर्ष परवानगी नव्हती. बर.
पण आता परवानगी दिली, पण आता जरा ते नाही म्हणजे होत. त्या त्या व्यक्तीला कुठले उपाय लागतील, किती रुद्राक्ष लागतील, ह्या 4 पैकी. ओके. आणि मी बंधनमुक्ती प्रोसेस करते. हां. फोटोवरून बंधनमुक्तीची पूजा करते. तर ती पूजा कोणासाठी करावी लागेल हे मला जसं दोष देवी सांगते ना, तसे उपाय पण देवी सांगते, कारण करणारी तीच आहे. बरोबर. दोष जर ती दाखवते आहे तर दोषमुक्त पण तीच करणार, सोडवायला पण तीच येणार आहे. त्यामुळे मला समजतं समोरून की उपाय कुठले द्यायचे. ओके. मी माझ्या मनचं एक अक्षरही सांगत नाही. म्हणजे असं नसतं मला की मला वाटतंय म्हणून 3 मुखी 5 मुखी सजेस्ट करते, नाही. आणि कधी कधी असं होतं की नवरा बायको कन्सल्टेशनसाठी कॉल करतात. मिस्टरांना वेगळ्या रुद्राक्षाचं उत्तर येतं, बरं, बायकोला वेगळ्या रुद्राक्षाचं उत्तर येतं. म्हणजे दोघांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. कारण कधी कधी 5-7 मुखी हे 2 रुद्राक्ष दोघांनाही येतात, पण ते त्यांच्यासाठी आलेले असतात त्यांच्याकडे. आणि आता बंधनमुक्ती प्रोसेस बद्दल सांगते. बरेचदा असं होतं की मुलाला माहित नाहीये ताई मी तुमच्याकडनं उपाय घेते, पण मला त्याला प्रॉब्लेम मधनं बाहेर काढायचं. हे कोणाच्याही बाबतीमध्ये होतं. बहीण असो, आई वडील असोत, नवरा बायको असो, अगदी कोणी मित्रमैत्रिणी असो, कोणीही असो, की त्या व्यक्तीला ताई मला सांगायचं नाहीये, अच्छा, पण मला त्या व्यक्तीला प्रॉब्लेम मधनं बाहेर काढायचं. हे कुठल्या बाबतीमध्ये होतं? 2 ते 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत म्हणून सांगते. चुकीची संगत मुलांची, कॉलेजमधल्या किंवा इव्हन आता शाळेतल्या सुद्धा मुलांची चुकीची संगत. एक आई असते, तिचा मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये येऊन चुकीच्या मार्गाला लागलेले असतात. त्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण बंधनमुक्ती प्रोसेस करतो. त्या मुलाला कळतही नाही. मला फोटो द्यायचा, मला जे बाकीचे डिटेल्स लागतील ते द्यायचे, आणि त्यानुसार मी ती प्रोसेस करते. ट्रिमेंडस रिझल्ट देवीने दाखवलेले आहेत. आणि मग किती दिवसात आपला रिझल्ट मिळतात? आता साधारण 8 ते 10 महिने जावेच लागतात, कंपल्सरी. एवढा वेळ तर द्यावाच लागतो. काहींना 3 महिन्यात पण फरक पडलेला आहे, पण काहींना 8-10 महिने, वर्षभर. तुमचा प्रॉब्लेम किती क्लिष्ट आहे, नक्कीच, आणि किती दोष आहे, आणि एखाद्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही तेवढा पेशन्स पण ठेवला पाहिजे. अगदी बरोबर, खूप महत्वाचं. पी हळद हो गोरी हे होत नाही. खरंच. आणि अनेक वर्षांचा दोष असतो ना तो, त्या दोषमुक्त नाही होत. पेशन्स ठेवा आणि माझ्यापेक्षा देवीवर पूर्ण विश्वास ठेवा. अगदी. आणि आत्तापर्यंत अशी एकही व्यक्ती नाहीये की, म्हणजे मी हे अगदी स्टेटमेंट करते, अशी एकही व्यक्ती नाहीये की जी उपाय घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच बदल झाला नाही. अशी एकही व्यक्ती नाहीये. बापरे, खूपच चांगला रिझल्ट आहे. आता समजा व्यापार वृद्धीसाठी किंवा आता कर्जाचा प्रश्न असेल, कर्ज 10-12 वर्ष कर्ज आहे, 10 महिन्यामध्ये फिटेल का? ऑब्व्हियसली. पण काय होतंय, हे नाही फिटलं, कर्ज नाही फिटलं, पण कर्जासाठी पैसे आले, आमचे पैसे टिकायला लागले, एक्झॅक्टली, आम्हाला मानसिक शांतता मिळाली, झोप चांगली लागायला लागली. एक्झॅक्टली. आणि आमच्या घरामध्ये जे वातावरण तंग असायचं ना कर्जामुळे, ते आता शांतता आली, आणि आमचा कॉन्फिडन्स वाढला की आता नाही, आम्ही कर्ज फेडू शकतो. नक्कीच नक्कीच. हे असे छोटे छोटे बदल दिसायला लागतात. म्हणजे हे दिसतातच दिसतात. आणि हे बदल दिसायला अगेन थोडा काळ, काही महिने जावे लागतात, दिवसपेक्षा काही महिने जावे लागतात. आणि मी अजून एक सांगते या अनुषंगाने, उपाय घेतल्यानंतर तुमचं वागणं ही त्या उपायांना अनुषंगाने असलं पाहिजे. ताप आल्यानंतर, औषध घेतल्यानंतर आपण काय करतो, गुडुप्प झोपून जातो का बाहेर फिरतो पाऱ्यात, ताप उलटणार आहे. बरोबर आहे. जर मी सांगते की आता तुम्ही शांत राहा बरं का, नवरा बायकोच्या भांडणाच्या बाबतीमध्ये उपाय दिलेत ना, शांत राहा, शांत राहा. नाहीतर काय, उपाय म्हणजे पूर्वीची भांडणं नॉर्मलाइज होतील आणि परत मी नव्याने काहीतरी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपण आपल्या आधीच्या पिढ्यांकडनं हे ऐकलंय की जे पेराल ते उगवतं. आत्ता चांगलं वागला तर त्याचे बेनिफिट तुम्हाला काही वर्षांनी अनुभवायला मिळतील. तसंच पूर्वी जे पेरलेलं होतं ते आत्ता उगवलेलं आहे. हे कशा बाबतीत म्हणते मी, पूर्वजांचा दोष, वास्तू दोष आणि ग्रहांचा दोष. हे बरेच वर्ष साठलेलं असतं ते.
साडेसाती सुरू झाली की का अचानक प्रॉब्लेम येतात, कारण ते तिथे होणं असतं. ओके. आणि शनी महाराज तो परीक्षेचा काळ असतो. हो. प्रत्येकाला 2 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या परीक्षेच्या काळातून जावंच लागतं. आणि शनी महाराज म्हणजे रियालिटी चेक, अगदी रियालिटी काय ते Reality समोर check. आणतात. हो, म्हणजे हो. प्रत्येकाच्या बाबतीत मी पाहिलंय. पण मी आता अगेन आपल्या देवीचेच खूप जास्त आभार मानेन या बाबतीत, कारण जगदंबा आहे ती हो. सगळ्यांची आई आई आहे. आहे, खरंच आहे. साडेसाती निवारक उपाय घेतल्यानंतर शनी महाराजांचा प्रभाव हा खूप कमी होतो लोकांच्या बरं. आयुष्यात, ओके. कारण ती जगदंबा आहे हो, नक्कीच. आणि नवग्रह तिला शरण अख्ख्या येतात. जगाची आई आहे ती. अगदी. आणि नवग्रह तिला शरण आहे. हो. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात. ओके. खूप फोफावलेला विषय हो आहे हो हा. हो, अगदी. आणि संसार उद्ध्वस्त होतात. आता तर म्हणजे अगदी 10 कपल्सच्या मागे एक अशी एक गोष्ट Exact. घडलेली नाही, असते. हो. 10 कपलच्या मागे 4-5 किंवा 4 तरी असेल. हा असतातच. रेशो खूप वाढला हो आता. हो. तर हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं सुद्धा जे तिकडनं तोडणं बाहेर आणि पडलं नवरा तर. बायकोचं जोडणं, हो. मग ते बायकोचंही असू शकतं एक्स्ट्रा मॅरिटल किंवा नवऱ्याचं. नवऱ्याचंही असू शकतं. बरोबर. हे जोडण्याचं काम आपली बंधनमुक्ती प्रोसेस करते. अच्छा. ओके. खूप संसार जोडले गेलेत वाव. देवीच्या कृपेने. खूपच खूप चांगलं. संसार जोडले गेलेत. किंवा अजून एक शत्रुपीडा असते. हम्म. काहीतरी बाधा केलेली असते हम्म. लोकांनी, ओके. चुकीचे प्रयोग केलेले असतात त्या अच्छा. व्यक्तीवर. ओके. आपण हानी पोहोचवत नाही. हम्म. आपण बंधन म्हणजे काय? बेड्या. बरोबर. त्या माणसाच्या पायामध्ये इनव्हिजिबल हम्म. न दिसणाऱ्या बेड्या बेड्या असतात. असतात. हा. त्या तोडून, इनव्हिजिबल बेड्या तोडून बंधनातून मुक्त होऊन हम्म. त्या व्यक्तीला देवीचं इनव्हिजिबल अगेन कवच कुंडल बरं. त्या व्यक्तीच्या भोवती आयुष्यभर, लिटरली आयुष्यभर क्या बात आहे. प्रदान मस्त. करण्याचं काम देवी बंधनमुक्ती प्रोसेसमधनं करते. जे काही शत्रुपीडा आहे, बाधा आहे, अजून ज्या काही निगेटिव्ह गोष्टी ज्या सगळ्या शेडच्या आहेत. गोष्टी आहेत, आपण उलटवायचं नाही. हो. आणि बरेचदा माहिती असतं की कोण करतंय. बरं, आपल्या याच्यामध्ये कोण करतंय हे माहिती पाहिजे. ओहो. अच्छा. मी सांगत नाही कोण करतंय. मला हे बघायची परवानगी नाही. ओके. आता कोणी माझ्याकडे आलं की ताई जाऊच करते किंवा नणंदच करते, 100% माहिती आहे ना, मग मी मग पुढे. तुम्हाला शत्रुपीडा निवारणाची प्रोसेस तुमच्यासाठी फोटोवरून करीन. बर. जावेनी जे काही चुकीचं, म्हणजे उदाहरण देते बरं का फक्त, अगदी. जावेनी किंवा नंडेनी, दिरानी, कारण काय होतंय ना आजकाल घरातलेच घरातच जास्त अशा घरातच गोष्टी आहेत. दुर्दैवाने, हे खरंच दुर्दैव खरंय, की खरंय. घरातच आहेत. तर आपण ती बंधनमुक्ती प्रोसेस करतो. बरं. जी व्यक्ती चुकीची आहे तिचं कर्म हम्म. आणि जगदंबा योगेश्वरी देवी बघून घेतील. हम्म. तुम्ही प्रोटेक्टेड राहा. बरोबर. मी उलटवायची कामं करत नाही. हम्म. मी ती अजिबात करणार नाही. बरोबर. तुमच्यासाठी काय, तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे. बस. कारण ते काय महत्त्वाचं होतं ना, आहे. ते बंधन, महत्त्वाचं हां, असतं. मग पैसा अडकलेला असतो. मग मी हम्म. व्यक्ती बंधन मुक्ती आणि लक्ष्मी बंधन मुक्ती अच्छा. ह्या 2 प्रोसेस करते. ओके. कारण बेड्या असतात ना हो, पायामध्ये. बरोबर आहे. दिसतोय पैसा समोर, दिसतोय नोकरी लागणार आहे, हम्म. दिसतोय व्यवसाय वाढणार म्हणजे आहे. अगदी तोंडापर्यंत आलेला घास असतो, हां. तो पुढे जात नाही. Exactly. असं बऱ्याच जणांच्या हो, बाबतीत होतं. आणि आजकाल ना ग, म्हणजे आपण म्हणतो ना, रिलेशन्स आणि पैसा हे फार महत्वाचं आहे ग. खरे खरे. जगण्याचं अविभाज्य आणि भाग तुला सांगू आहे. का, कोरोनाच्या पिरियड नंतर तर या गोष्टी आणखीनच वाढलेल्या हो, आहेत. हो, म्हणजे हो. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स हो, म्हण, मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स खरंय, म्हण, खरंय, त्यामुळे खरंय. खूप हे सगळं हल्लेलं आहे. डिव्होर्सचे केसेस खूप Balance. वाढलेत ग. हो, म्हणजे divorce खूप एक्स्ट्रा मॅरिटल नसतं, पण एकमेकांचं अचानकच पटत नाही. वाढलेत. त्याला कारण काहीही असू देत, हो. पण माझं काय म्हणणं आहे, पटत नाहीये ना, डिवोर्स नका घेऊ. हम्म. आता आपल्याकडे थोडं आहेत थांबा की नाही तुम्ही. हो, उपाय, बरोबर. हां. शाण्यासारखं वागा हम्म. आणि जोडून देते मी, तुम्ही जोडलेलं ठेवा बरोबर बरोबर. आणि ताणू नका. हम्म. असं म्हणजे ताणू नका हे का म्हटलं की उपायांना साजेसं वागा Correct. तुम्ही. अगदी अगदी असं. बरोबर. जसं तू मगाशी म्हणलीस, जगदंबेचा उल्लेख केलास, तर मला असं विचारायचं की कुलदेवता जी असते आपली, हो. प्रत्येकाची एक ठरलेली कुलदेवता हो, असते, हो. तर तिची पूजा साधना कशी करावी नेमकी? कुळदेवता, देवता म्हणजे देवी पण आली आणि देवही आला. आई आणि बाबा दोघेही आले, हो. तितकेच महत्वाचे आहेत. हम्म. दोघेही तितकेच महत्वाचे आहेत. बरोबर. सी, आपण वास्तुपुरुषाला मानतो, हम्म. आपण वास्तू शांत हो. करतो घराची. हो.
कारण त्या वास्तू पुरुषामुळे आपल्याला त्या वास्तूचं सुख अनुभवायला मिळतं. बरोबर. वास्तू पुरुष हा शब्द आपण ऐकलेला आहे आणि हो, किती हो. महत्वाचा आहे आपल्या आयुष्यात ते अगदी. आपल्याला माहिती आहे. अगदी. तितकंच किंवा काकणभर जास्तच म्हणेन आपल्या कुळदेवतेचं महत्व आहे. आपण आपल्या आईबाबांना वाळीत टाकू नाही. का? आपले आई वडील आहेत, जन्म दिलाय त्यांनी, आपल्याला मोठं केलंय. मग तुम्ही ज्या आडनावामध्ये जन्माला आलेला आहात, हम्म. ज्या कुळात जन्माला आलेला आहात, कुठेतरी त्यांच्या कुळाचे ते आई वडील आहेत ना, मग त्यांना वाळीत वाह. टाकून चालेल? पाप नाही लागणार. खरे खरे, किती छान सांगितलं. कुलदेवतेला शरण जा. ती शक्ती दिसत नाही, पण अविभाज्य म्हणजे अविभाज्य भाग. तुम्ही एक वेळ जेवू नका, एखाद्या दिवशी तुम्ही जेवू नका, पण तुम्ही आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्तोत्र मंत्र म्हणा. तुमच्या आयुष्यात नाही फरक पडला तर मला सांगा. बरं. कारण आपण पूर्वी आपण लहान असताना आंघोळ झाली की आपण आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचो ना. अजूनही संध्याकाळी शुभंकरोती म्हणल्यानंतर आपण मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार करतो, कारण व्यक्ती दिसतात आपल्याला. मग देवघरातले देव नाही का ग, शक्ती आहेत ना त्या. आणि अजून एक कळण्यासाठी उदाहरण देते. कुलदेवतेचं म्हणजे कुलदेवतेचं महत्व काय आहे हे कळण्यासाठी उदाहरण देते. आपण म्हणतो ना की निगेटिव्ह माइंड आणि पॉझिटिव्ह माइंड. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन केलं तर तुमच्या आयुष्यात तसं घडत जातं. याचा अर्थ काय? निगेटिव्हिटी निघून जाते, कमी होते, निघून जाते. जर पॉझिटिव्ह नाही राहिला तर निगेटिव्हिटी त्यावर कब्जा करते. मग तुम्हाला डिप्रेशन येणं, मनाने त्रास होणं वगैरे वगैरे हे मानसिक लेवलला गोष्टी घडतात. बरोबर. आपलं घर आहे, आपण त्यामध्ये राहतोय, तिकडे पण दोन शक्ती आहेत वातावरणामध्ये. एक निगेटिव्ह शक्ती, एक पॉझिटिव्ह शक्ती. पॉझिटिव्ह शक्ती कुठे? आपलं देवघर. तुम्ही तिथे आराधना केलीत आणि देवघर का म्हणते, तिकडे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो हे पाहिजेच पाहिजे. तुम्ही कुलदेवतेला आज ती आहे म्हणून तुम्ही आहात. एवढ्या करोडोंच्या जनसंख्येमध्ये तुम्ही त्याच घरामध्ये का सून म्हणून गेलात? तुम्ही त्याच घरामध्ये का मुलगा म्हणून जन्माला आलात? कारण तुमचं प्रारब्ध त्या कुळाशी आणि त्या देवतेशी जोडलं गेलंय. म्हणून हे सगळं डेस्टिनाइड आहे. मग जे ठरलेलं आहे तिथे तुम्ही नमस्कार तर करा, 2 हात तर जोडा आणि शरण जा. दॅट्स इट. तुम्ही शरण गेल्याने तुमचं नुकसान होणार नाही. शरण गेला नाही तर दोष लागेल. तुमच्यासाठी नाही, तुमच्या पुढच्या पिढीसाठी. पण आपण काय म्हणतो की मी चांगलं केलं तर माझ्या मुलाला उपभोगायला मिळेल. बरोबर. तसं मी चुकले, माझ्या मुलाला फटके पडणारच आहेत. आपण म्हणतो ना पूर्वजांचा दोष आहे, पूर्वजांचा दोष आहे. आपण पण कधीतरी पूर्वज होणार आहोत ना. मग आपलेही दोष पुढे कधीतरी आपल्या पुढच्या पिढीला लागू. मग काही कोणीतरी म्हणलं की अरे माझी पंचायत नीट नाही वागली आणि म्हणून दोष आले मला. तिच्यामुळे मी असं बत्ता खड्ड्यात. सो बेटर वे आत्ता सुधारा. बरोबर. आत्तापर्यंत वेळ नव्हती, आत्ता सुधारा. अगेन कुलदेवी, तुम्ही तिला शरण जा. कुलदेवतेचं स्तोत्र मंत्र रोज म्हटलंच गेलं पाहिजे. तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर रिलेटिव्हजना विचारा. तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही तर आपला पॉडकास्ट जे आपले लोक बघतायत त्यांना प्रश्न पडेल की ताई मला कुलदेवी माहिती नाहीये. 101 रुपये आणि सुपारी, आपली पूजेतली सुपारी असते ना, ती देवासमोर ठेवायची अंघोळ देवपूजा झाल्यानंतर आणि विनंती करायची घरातल्या अन्नपूर्णेकडे किंवा गणपती बाप्पाकडे हात जोडून की आम्हाला आमची कुलदेवी माहिती नाहीये, आम्हाला कुलदेवतेचा दोष लागलाय, त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा माफ कर. आणि जो कुलदेवतेचा दोष लागलेला आहे ती कुलदेवी कोण आहे ते आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय, आम्हाला यश दे. जेव्हा आम्हाला आमची खरी कुलदेवी कोण आहे हे कळेल, आणि मी देवी का म्हणते हे मी नंतर सांगते, आम्हाला आमची कुलदेवी कोण आहे हे जेव्हा कळेल तेव्हा आम्ही तिच्या दर्शनाला जेव्हा जाऊ तेव्हा हे 101 रुपये म्हणजे ही दक्षिणा आणि ही सुपारी दानपेटीमध्ये अर्पण करू. तुम्ही 2 पावलं, संकल्प आपण तिथे करायचा, संकल्प आवाहन करायचं देवाला आणि चूक मान्य करायची. तुम्ही 2 पावलं पुढे जा, तुम्ही चूक मान्य करा, देव 4 पावलं पुढे येईल. नक्कीच नक्कीच. आणि असं होणारच नाही की तुम्हाला मार्गच मिळाला नाही. बरं, मग हातावर हात घेऊन बसायचं का? नाही. चुलते असतात,
कोणी मोठे काका असतात, अजून आजी असते आपल्या घरातली, चुलत वगैरे, त्यांना कोणाला तरी विचारता येईल तुम्हाला. विचारायचं. तुमचं पटत नसेल तुम्ही तेवढ्यापुरतं बोला. बरोबर. देवाला सांगा पटत नाहीये आमचं, मी बोलायचा प्रयत्न करते, मार्ग दे बरं का. काही महिन्यात तुम्हाला कुलदेवी कोण आहे हे 100% कळतं. नाही समजा असं झालं की कोणी नाहीये मोठं सांगणारं, मग सरळ तुळजाभवानी आणि खंडोबा यांना कुलदैवत माना. जे ती जगन्माता आहे. अगदी 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 जे वैष्णव आहेत त्यांनी बालाजी, तिरुपती बालाजी आणि आपली अंबाबाई कोल्हापूरची, त्यांना कुलदेव माना. हे दोघं आणि ते दोघं कोणीतरी तुम्हाला जे शैव आहेत ते पण बालाजींना मानू शकतात बरं का, असं काही नाही. म्हणजे पण ह्या ज्या जोड्या आहेत ना, तुळजापूरची तुळजाभवानी आणि खंडोबा, बालाजी आणि पद्मावती देवी किंवा अंबाबाई महालक्ष्मी, ह्यांना तुम्ही शरण जा, तुम्हाला मार्ग मिळाला नाही असं होणार नाही. फारच छान उदाहरण. आणि देविका आई आहे. बापाचा काळीत जरा थोडस हार्श असतं ना कधी कधी, आई लगेच जवळ घेते, ती सगळ्या चुका पोटात घालते. त्यामुळे आधी देवी करा. बरं, देवी कोणी कळली की आपल्याला देव कळणारच आहे. कधी कधी असं होतं की घराण्याला फक्त देवी असते, देव नसतो, किंवा देव असतो, देव असतो फक्त, देवी नसते, हे पण कळेल. अच्छा, पेशन्स ठेवा. पण हे जे दोष आहेत ना, कुलदेवतेचा दोष, वास्तुदोष किंवा पितृदोष, त्यातल्या त्यात मी म्हणेन कुलदेवतेचा दोष, ह्याला पर्याय नाही. हो ना, तुम्ही जेवता, घरातलं जेवण्याशिवाय पर्याय आहे नाही, जेवावंच लागतं. 30 दिवस बाहेर जेवा, 31व्या दिवशी तब्येत बिघडलेलीच असणार आहे. बाहेरचं खाण्याचा दोष लागला, बाहेरचं खाऊन असं झालं, तो दोषच आहे ना, ती निगेटिव्हिटीच आहे ना. सेम कुलदेवतेला पर्याय नाही. रुद्राक्ष उपाय घेतल्यानंतर सुद्धा मी जे दोष सांगते की हे करा बर का, हे करा. बरोबर, बरेचदा असं होतं, म्हणजे 20% लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं, 10 ते 20% लोकांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे की रुद्राक्ष उपाय घेतले पण फरक पडला नाहीये, कारण फॉलो केलं नाही. नाही, रुद्राक्ष गळ्यात घातले, सगळं झालं, पण पहिल्या कन्सल्टेशनला दोष कळला नाही मला. अच्छा, मग 4-5 महिने गेले, 6 महिने गेले की ताई बाकीचं हळूहळू मार्गी लागतंय, पण जो मेन प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन आलेलो होतो त्याबद्दल 1% पण फरक नाही पडलेला, जरा बघता का. बरं, तिकडे मला दोष कळतो. 6 महिन्यांपूर्वी दोष का नाही कळला, कारण थोडी पॉझिटिव्हिटीच नव्हती ना. अच्छा, पॉझिटिव्हिटी नसेल तर नाही कळत या गोष्टी. हा सगळा व्हायब्रेशनचा खेळ आहे, व्हायब्रेशनचा खेळ आहे आणि समोरच्याचा विश्वास पाहिजे तेवढाच. देवीच्या कृपेने मला येणारा प्रत्येक कॉल हा विश्वासाचा असतो. म्हणजे मी खरंच माझे जे जोडले गेलेत ना लोक, त्यांची आभारी आहे की देवी तशाच लोकांना तुझ्याकडे पाठवते. खरंच म्हणजे मी प्रचंड फॉर्च्युनेट या बाबतीमध्ये. आणि ना लोक सांगतात, ज्यांना 10% लोकांना ज्यांना नाही ना अजून फरक पडलेला, सांगतात की ताई फरक पडेल, आम्हाला खात्री आहे, फक्त आता काही दिसतंय का बघता का, की आम्ही अजून काही करायला पाहिजे का. आतापर्यंत असं झालं नाहीये की म्हणजे अविश्वास दाखवून किंवा, आणि मला खात्री आहे हे होणार नाही, कारण जगदंबा सर्वे सर्वाची आहे. खरंच आता मला कॉन्टॅक्ट करायचा जो विषय निघालाय त्यावरून एक महत्वाची गोष्ट सांगते. एकतर आधी हात जोडून विनंती करते सगळ्यांना की जे मला ओळखतात आणि मी कन्सल्टेशन, तुम्ही फी भरली आहे कन्सल्टेशनची आणि मी काही कारणाने तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकले नाहीये, प्लीज दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तिकडे व्हॉट्सॲप मेसेज करा की काही कारणाने कन्सल्टेशन होऊ शकलं नाही आहे, तर आता अपॉइंटमेंट द्या म्हणून. कारण मध्ये ना इतका लोड आलेला कामाचा आणि मला मोबाईल रेडिएशनचा प्रचंड त्रास झाला. अच्छा, कारण अपॉइंटमेंट पण मी घ्यायचे. बापरे, मग हे सगळं तूच हँडल करायची करत होते. आता अभय माझा नवरा इन्व्हॉल्व झालेला आहे डायरेक्टली, आणि आता अभय सगळे अपॉइंटमेंटचं शेड्युलिंग करण्याचं काम ते करतात. ओके, आता जो अपॉइंटमेंटसाठी नंबर देणार आहे तो फोन अभयकडे असतो आणि अभय ते सगळं बघतो. त्यामुळे माझा निम्मा लोड कमी होतो. खरंच आहे, म्हणजे तू पूर्ण फोकस करू शकतेस. एक्झॅक्टली. कारण पूर्वी कसं व्हायचं, अपॉइंटमेंट पण मी घ्यायचे, तू करायची कन्सल्टेशन पण मी, आणि बोलून ना नाही दमायला होतं, म्हणजे एनर्जी लॉस होते. आणि
प्रॉब्लेम ऐकते, त्या लोकांच्या निगेटिव्हिटीचा जर खूप लेवलला निगेटिव्हिटी असेल तर थोडाफार मलाही त्याचा तेच मला तुला विचारायचं पूर्वी त्रास झालेला हे नवीन होतं होतं का आणि झालेलं. आणि मला देवीने सांगितलेलं की ह्या सगळ्यातनं जावं लागणार आहे. म्हटलं तू पाठीशी राहा, तू आशीर्वाद दे की मी या सगळ्यातनं तरुण जाईल. आणि आपल्याला एवढ्या एकतर ना 12-12 तास फोन हातात ठेवणं किंवा 4-4, 5-5 तास फोनवर बोलणं ना सवय नसते. आणि मग परत पार्सल पॅकिंग आलं, रुद्राक्ष सिद्धता आली, ते कॉन्सन्ट्रेशन आलं आणि घरातली कामं. मुलगा आता 6 वर्ष 5 पूर्ण झाली त्याला सप्टेंबरमध्ये. तेव्हा तो अजून लहान होता. मागच्या वर्षी तो अजून लहान होता. अभय त्यांचा बिझनेस सांभाळून मला मदत करतायत आता अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी. तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपला मेसेज करा. नवीन अपॉइंटमेंट, जुन्या अपॉइंटमेंट कोणीही असू देत, व्हॉट्सॲपला मेसेज करा तुमचं पूर्ण नाव आणि कुठे असता. ह्या 2 गोष्टी तुम्ही त्यांना व्हॉट्सॲप करा, अपॉइंटमेंट पाहिजे असं, आणि एक मिस कॉल देऊन ठेवा. ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करतील. आता आलेला अजून एक अनुभव, शत्रुपीडा असते बऱ्याच जणांना, नजर लागलेली असते, त्यामुळे माझ्याशी कॉन्टॅक्टच होऊ शकत नाही. अच्छा. माझ्या एका मैत्रिणीचा मला कालच फोन आला होता. आम्ही अनेक वर्ष एकमेकींना कॉलेजपासून आम्ही एकमेकींना ओळखतोय. त्यांनी माझी संपूर्ण जर्नी बघितली आहे. 9 महिने फॉलोअप घेते, 8 ते 9 महिने. अजूनही कॉल होऊ शकला नाही आमचा. हे मी का सांगतेय, तुम्ही तुमच्या जगदंबे समोर किंवा आपल्या योगेश्वर देवी समोर म्हणजे कसं देव्हाऱ्यामध्ये ती आहे असं समजून हात जोडा की हे जगदंबे, काहीही झालं तरी ताईंशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये, तर तू अडथळे दूर कर आणि कॉन्टॅक्ट होऊ देत. हे माझ्या पूर्वीच्या लोकांनी केलेलं आहे आणि खरंच कॉन्टॅक्ट झालाय. कारण मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मी जगदंबेच्या नावावर अजिबात खोटं बोलणार नाही. ती ठरवते माझ्याशी कोणी कॉन्टॅक्ट करायचा. अर्थात मध्ये कामाचा लोड आल्यामुळे मी ज्यांना कॉन्टॅक्ट करू शकले नाहीये तो माझा दोष आहे बरं का, ती माझी चूक आहे. पण ती ठरवते. माझ्या हातात फार कमी गोष्टी आहेत. तर तुमचा काही कारणाने कॉन्टॅक्ट नाही झाला अभयशी सुद्धा, तर तुम्ही देवीला सांगा, ती योग्य वेळ आणेल आणि योग्य वेळी आपला कॉन्टॅक्ट होईल. या सगळ्या गोष्टी घडायला योग्य वेळच यावी लागते, योग यावे लागतात. आणि तसा तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. कसं? शरण झाले. नक्कीच. इव्हन आपल्या पण पॉडकास्टचं बरेच महिने झाले, मला असं वाटतं 6 महिने झाले असतील का, 8 महिने करायचा. बापरे, शेवटी आज मुहूर्त लागला. तिने ठरवलं. नक्कीच. आपण आता कसं, आता माझा मुलगा लहान आहे, मी ठरवते ना त्यांनी कधी खायचं, त्याने काय खायचं, कसं करायचं, कारण तो मला आई म्हणतो, मी त्याची आई आहे आणि तो स्वतःला लहान मानतो, आईपेक्षा लहान. हा की हो मी लहान आहे, आई आता शरण जातो. जे आपण लहानपणी आपण आपल्या आई बाबांना अजूनही शरण आहोत. प्रश्नच नाही. प्रत्येकाला वाटतं की नाही माझ्या मुलांनी माझं ऐकावं, मग तो 30 वर्षाचा होऊ दे नाही तर 3 वर्षाचा असू दे, माझ्या मुलांनी माझं ऐकावं असं आपल्याला इच्छा असते, अपेक्षा. तुम्ही मूल बना ना त्या जगदंबेसाठी. मग जगदंबा कधी कान पकडेल ते सहन करायचं, कधी डोक्यावर हात ठेवेल ते स्वीकारायचं, कधी मार्ग बदलायला लावेल तो बदलायचा. तिच्यावर आपण ते लहान बाळ कसं ग हवेत उडवल्यानंतर तो खुश असतो लहान बाळ की मला मी हवे ते पण मला झेलणारे खंबीर हात आहे, किंवा रडल्यानंतर आई पाजणार आहे, हे कसं बाळाला कळतं, ठो रडत असतो. आपण जगदंबे समोर रडायचं. आपण रडल्याशिवाय, आपण आपला प्रॉब्लेम सांगितल्याशिवाय, कारण ती दरी निर्माण झाली आहे. तुम्ही जितक्या मोठ्यांदा हाक माराल ना तितकी हाक जगदंबेपर्यंत पोहोचणार आहे. आणि ती हाक मारण्यासाठी तुमच्या कुलदेवतेच्या मूळ स्थानी दरवर्षी संकल्प केल्यासारखं जाण्याशिवाय पर्याय नाही. तुमचं मूल रांगायला लागलं. मी मुलाचं उदाहरण का देते, कारण आपण तिचे बाळ आहोत. आपण मोठं व्हायचंच नाही, मी बाळच आहे असा प्रत्येकाने मानला. मूल रांगायला लागलं, जिथे कुठे आई असेल शोधत येतच की नाही, चालायला लागलं, पळायला लागलं, येतच की नाही पदर धरून. आईला पर्या असतो आणि पर्या नको पण असतो आईला. किती गोड वाटतं आपलं बाळ आपलं पदर धरून आपली ओढणी धरून येत आहे.
मग जगदंबेचं तसंच पण ते देवीचं. मूळ स्थान आहे, ती तिथेच का प्रगट झाली? त्याच्या मागे काहीतरी आख्यायिका किंवा नक्कीच. काहीतरी फार मोठी आध्यात्मिक घडामोड आहे. हो 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 अगेन हे मानण्या न मानण्यावर आहे. बरोबर. ज्यांचा यावर विश्वास नाही, मी हात जोडून म्हणेन की ठीक आहे, म्हणजे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी त्या मूळ स्थानी नक्की जायला पाहिजे. बरेचदा असं होतं की लोक ठरवतात आणि जाणं होत नाही. असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. खूप दिवस बरं. आम्ही ठरवत होतो जायचं 2 वर्ष आय थिंक कोरोनाच्या पिरियडमध्येच. बर, कोरोनाचा त्यावेळेस तर कुठेच जाऊ शकलो तेव्हा नाही. तर ती पण नॅचरल गोष्ट असं होती. त्यानंतर सुद्धा जायचं ठरवलं पुढच्या आठवड्यात जाऊया सॅटर्डे संडे, काही नाही. असं करत करत 6-7 महिने गेले. बरोबर. म्हटलं देवीच्या मनातच नाहीये आता की आपण यावं किंवा तिकडून किंवा- बोलावणं आल्याशिवाय आपण किंवा जाऊ शकत. परीक्षा बघते देवी, हा किंवा आपल्या मागे अशा काही शक्ती असतात, निगेटिव्हिटी असतात की आपण पोचू शकत नाही. बरोबर. मग 101 रुपये दक्षिणा देवी समोर काढून ठेवायची. अच्छा. जगदंबे, दर्शनाला यायचं आहे, योग येत नाहीये, योग आण, ही दक्षिणा दानपेटीमध्ये अर्पण करू. तुम्ही अजूनही दक्षिणा अर्पण करू शकता हो, बरं का. हो, असं काही नाही ओके. की 101च, पण 101 देवासमोर काढून ठेवायचं. ठेवायचे. हा 101 देवासमोर काढण्याला फार महत्व आहे. मग काय होतं, बॉल जातो जगदंबेच्या कोर्टात. आपण राहतो सेफ. बरोबर. आपण उपासना भरपूर म्हणजे योग्य, योग्य. पण खूप मनापासून आणि सातत्याने करायची. बरोबर. आपण रोज रात्री झोपतो, शरीराची गरज आहे. आपण रोज जेवतो, आपल्या शरीराची गरज आहे. आपण रोज, काही लोक मेडिटेशन करतात, हो. मनाची गरज आहे. आपण आपल्या फॅमिलीला वेळ देतो, आपण सोशलाइज होतो, ही आपली गरज आहे. तसंच कुलदेवतेचं स्तोत्र मंत्र म्हणणं ही आपल्या पुढच्या पिढ्यांची नक्कीच. आणि आपल्या मागच्या पिढ्यांनी जर काही चुका केलेल्या असतील तर ते सुधारण्याची ती एक संधी आहे. बरोबर. का त्याच बाईला वाटलं, त्या सुनेला वाटलं करावं, का सासूला नाही वाटलं, बरोबर. का जावेला नंडेला नाही वाटलं? कारण देवीला माहितीये की तूच केपेबल आहेस, तूच करू शकतेस, तुझं प्रारब्ध चांगलं आहे, तू कर. करत नाही मग कान पकडते. बरोबर. सो दरवर्षी अगदी ठरवून तुम्ही कुलदेव- कुलदेवतेला जायलाच पाहिजे. देवता म्हणजे दोन्ही आलं, हो, देव आणि देव आणि देवी. देवी. आणि साडी ओटी आपलं जे काही आहे, अभिषेक आणि जे काय असेल हो, ते. हो, बरोबर. सगळं तुम्ही तिचे लाड करा. आपण आपल्या आईचे किती लाड नक्की, करतो. खरंच आपण आहे, खरंच आहे. लग्न झालेल्या बायकांना हे माहिती आहे, आपण अगदी. आई बाबांचं किती जास्त किंमत कळते नंतर. एक्झॅक्टली. तुम्ही कुलदेवतेची किंमत ठेवा, ठेवायला पाहिजे. ती तुम्हाला असं उचलेल. हा म्हणजे त्रिवार सत्य आहे हे, यात खरं. काहीच खोट नाही किंवा ती घेते गजवळ. खरंय. तुम्ही पुढे जा. वा, खरंच मस्त, इतकी छान सांगतेस ना तर या पॉडकास्टच्या निमित्ताने खरंच तुमच्या कुलदेवतेला जर जायचं राहिलं असेल तर लगेच तुम्ही प्लॅन करा जायला आणि तिचे आशीर्वाद घ्या. आता योगेश्वरी देवी आमची आहे म्हणून सांगते, कर्जत आहे ना तिथे शक्तीपीठ का काय ते म्हणतात ना, दुसरं स्थान तिचं तिथे आहे. तिकडे जातात लोक, जरूर जा. पण आंबेजोगाईला जायला विसरू नका. जे मूळ स्थान आहे मूळ स्थान तिथे हे गेलं मला पाहिजे. माहितीये म्हणून मी सांगते बरं बरोबर. का. आता बालाजींची मंदिरं पुण्यात पण आहे, बरेच आहेत. शॉर्टकट नको. जरूर जा पुण्यातल्या, पण किमान 2 वर्षातनं एकदा. एकदा तरी. कारण तिरुपती बालाजी लांब आहेत, किंवा अशी ज्यांची लांब लांब कुलदैवत आहेत, 2 वर्षातनं एकदा जाच जायलाच तिकडे, पाहिजे. जायलाच पाहिजे. बरेचदा आता असं होतं की मला प्रश्न विचारतात की ताई आम्ही देवाचं खूप करतो पण तरी पण मार्ग निघत नाहीये ग, तरी पण काहीतरी मिसिंग आहे. मग मी म्हणते, तुमचं डोकं दुखत असताना तुम्ही सायटिकाची गोळी घ्याल का? सायटिकाच्या पेनची, मलेरियाची गोळी घ्याल, सायटिकाची गोळी घ्याल, काही काय ताई डोकं दुखतं त्यामुळे डोकं दुखाची गोळी घ्यायला पाहिजे ना. योग्य उपासना. बरोबर. योग्य उपासना कोणती करायची हा प्रश्न आपल्या वेबसाईटवर लवकरच आम्ही काही प्रश्न आम्ही ऍड करणार आहोत. त्यामध्ये हा एक महत्वाचा प्रश्न ऍड होईल. तुम्ही जे काही देवाचं आतापर्यंत केलेलं आहे त्याचं तुम्हाला पुण्यफळ 100% मिळणार आहे. बरोबर. पण योग्य, आणि योग्य काय, कुलदेवी. अगेन आता महत्वाचा मुद्दा गुरु. हो. त्यांच्या आयुष्यामध्ये आता गुरु आहे. मग आता
जी व्यक्ती हयात आहेत ते गुरु असतील किंवा ज्यांनी समाधी घेतली. मग आपल्याला सगळेच माहिती आहे की स्वामी समर्थ आहेत आपले लाडके क्लोज स्वामी. टू हार्ट. अगदी अगदी. त्याच्यानंतर गोंदवलेकर महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, माधवनाथ महाराज आहेत, म्हणजे चित्रकूट पर्वतातले माधवनाथ महाराज. ते माझ्या माहेरचे गुरु आहेत. मी अगदी बाळ असल्यापासून त्यांचं करते. त्यामुळे त्यांचं मी करते म्हणजे ते करून घेत आहेत माझ्याकडून. तर असं होतं की ताई आम्ही गुरूंचं खूप करतो, मग कुलदेवतेचं करायला पाहिजे का? प्रत्येक गुरु तुम्हाला एक ना एक दिवस बोट धरून नाही तर कान पकडून कुलदेवतेकडे नेणारच आहे. अच्छा, बर. आपला कृष्ण सगळ्यांचा लाडका, कृष्णाला गुरु होते का? तो तर देव होता, त्याला काय गुरूंची गरज आहे? अनन्यसाधारण महत्व आहे गुरूंचं, पण अनन्यसाधारण महत्व आहे कुलदेवतेचं सुद्धा. महत्व मी सांगते, आपली मावशी प्रचंड जवळची असते. आपण काही गोष्टी आई वडिलांना सांगत नाही, त्या मावशीला सांगतो. पण मावशी म्हणते का ग, दे आई वडिलांचं घर सोडून, चांगले नाही येत ते, तू ये माझ्याकडे. चुकीचं हे नाही कधी सांगत का? चांगली आहे ना मावशी. मावशी काय म्हणते, नको असं करू ग बाळा, आई वडिलांशी बोल. हेच उदाहरण गुरु आणि कुलदेवतेच्या बाबतीमध्ये आहे. अच्छा, आपण गुरूंशी बोलतो. स्वामी समर्थांच्या मठामध्ये तासन तास घालवलेत ग आपण. सगळे प्रॉब्लेम त्यांना सांगितलेत. स्वामी समर्थांनी बोट पकडून कुलदेवतेकडे नेलेलं आहे मला. बापरे, लिटरली. म्हणजे उलगडाचं जे आपण मगाशी बोललो ना, देवीचा उलगडा होणं, उलगडा होण्यासाठी मला ह्या क्षेत्रातले म्हणजे आपल्या ॲस्ट्रॉलॉजी क्षेत्रातले जे गुरु भेटले तिथपर्यंत नेण्याचं काम स्वामींनी केलंय. बर. कारण उलगडा होणं महत्वाचं होतं. तिकडे दुष्टशक्ती असतात, कळत नाही काय होतंय वगैरे वगैरे. संचार पूर्वी होताना समजायचंच नाही काय होतंय, उष्णता वाढायची, डोकं जड व्हायचं, काहीच कळायचं नाही. होतंय हे आपल्या बाबतीत असं तुझ्या मनात बऱ्याच वेळा? हा, तेव्हा व्हायचं. पण तिथपर्यंत नेण्याचं जे माझ्या गुरूंनी म्हणजे आत्ता ॲस्ट्रॉलॉजीच्या गुरूंनी जे काम केलं, मला स्वामी समर्थांनी बोट धरून नेलं. जर गुरुला देवी प्रसन्न मला आहे हे मान्य नसतं, माझ्या स्वामींच्या बाबतीमध्ये इगो जागा झाला असता, तर स्वामींनी मला कुलदेवतेकडे नेलं असतं का? नाही. गुरु असतो का ग इगोइस्टिक? नाही, बिलकुल नाही. मग तुम्ही असं कसं म्हणता, दाखवण्याचंच काम करतात. मग तुम्ही असं कसं म्हणता की मी गुरूंचं करतो, मी कुलदेवतेकडे नाही करणार? तुम्हाला तुमचे गुरु एक ना एक दिवस कान पकडून कुलदेवतेकडे नेणार. मग ते तुम्हाला नेतील, तुमच्या मुलांना नेतील, मग त्यांच्या मुलांना नेतील, पण नेणार हे नक्की. आता योग्य गुरु कसा निवडायचा? बरेचदा असं असतं की आई वडील गुरूंचं करत असतात, मग लग्न झालेली मुलगी असो म्हणजे माहेरचे गुरु असतात किंवा सासरकडचे गुरु असतात. असं आत्तापर्यंत माझ्या तरी बघण्यात नाहीये की ज्यांना गुरुच नाहीये. प्रत्येकाला असतातच असतात. आणि ज्यांना गुरु नाहीयेत त्यांनी सरळ गोंदवलेकर महाराजांचं किंवा स्वामी समर्थांचं. आता अगेन हे कसं होतं ना, इंडिव्हिज्युअल असतं. माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की मला नवरा बायको आले, त्यांचा प्रश्न सांगितला, त्या मुलीचा दोष निघाला माहेरच्या गुरूंपाशी. किती गुरु परंपरा ब्रेक झाली आहे. अच्छा. आई किंवा वडील जे गुरूंचं करत होते ते नाही येत आता. मग ते पुढे जायला पाहिजे होती परंपरा, ती गेली नाही. कारण ती व्यक्तीच हयात नाही, ती गोष्ट तिथेच थांबली. अच्छा. आणि नवऱ्याचा प्रश्न बघताना मग मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही तुमच्या माहेरच्या गुरूंचं करा. बरोबर. आणि नवऱ्याचा प्रश्न बघताना त्यांना गोंदवलेकर महाराजाचं उत्तर आलं. अच्छा. दोन वेगळे वेगळे गुरु आहेत. होऊ शकतं. आता मग पुढे जाऊन असं होऊ शकतं की तिच्या माहेरच्या गुरूंचा तिला आशीर्वाद मिळाल्यामुळे ती गोंदवलेकर महाराजांकडे गेली. पण करायचंय त्यांचं, कारण दोष घालवा. गुरूंनीच बोट दाखवलं. एक्झॅक्टली. दोष घालवा. दोष असताना आपण म्हणतो ना, ही फारच चिडचिडी आहे, स्वभाव चिडचिडा आहे, स्वभावामध्ये दोष आहे, ही खूप लावा करते, स्वभावात दोष आहे. जसं आपण स्वभावातले दोष मान्य करतो किंवा आपण फिजिकल दोष पण मान्य करतो. अगदी. काय बाबा उंचीच कमी आहे, फिजिकल दोष आहे, खूपच जाड आहे किंवा जे काही आहे ते खूपच बारीक आहे, जे काही आहे ते, हे आपण मान्य करतो ना दोष. आपण त्या व्यक्तीला दोषांसकट स्वीकारतो. मग स्वभाव असू दे किंवा फिजिकचा दोष असू दे किंवा मानसिक
इम्बॅलन्स ते असतो, सुद्धा असतात. आपण त्या व्यक्तीला सोडून देतो का? नाही. मग ती घरातली असो, नाहीतर नातेवाईकांकडची असो, नाहीतर मित्रमैत्रिणी असो, आपण बरोबर. तिला स्वीकारतो. खरंय खरंय. तसंच कुलदेवतेचा दोष, घराण्याचा दोष, वास्तूचा दोष, शत्रुपीडेचा दोष, नजर बाधा याचा दोष आणि असे जे काही दोष आहेत ते तुम्ही स्वीकारा. मला बरेचदा म्हणत की ताई कुलदेवतेचा दोष एवढा महत्वाचा असतो. मी म्हणतो मी तुमच्या आई वडिलांना वाळीत टाकल्यानंतर काय होईल? नाही ताई, असं कसं? तसंच. पण या सगळ्यावर आता ते तू सगळं सांगितलंस, हो. या सगळ्यावर तुझ्याकडे उपाय आहेत. हो, मी रुद्राक्ष उपाय देते. मी अच्छा. टू बी प्रिसाईज रुद्राक्ष उपाय देते. दोष घालवण्यासाठी उपाय नसतो. कुलदेवतेचा दोष आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जाऊन यायला बरोबर. पाहिजे, ते उपाय. तुम्हालाच हो, करायला हो. पाहिजे. बरोबर. पण आता काय होतं, नोकरी, मेजर क्वेश्चन्स काय असतात आयुष्यामध्ये? नोकरी, व्यवसाय, लग्न, कर्ज, लग्न, शत्रुपीडा, नजर लागणं. बरोबर. आणि याच्या पलीकडे जाऊन मुलाची लहान मुलांचे अभ्यास करत नाहीत, अभ्यास लहान करत मुलं नाही, चिडचिड करतात. चिडचिड करतात, लक्षच देत नाहीत. मी अभ्यासाला बस म्हणलं की बसत नाहीत, शाळेत जायला कंटाळा करतात, पिअर प्रेशर असतं. हो. त्याच्यानंतर अजून आपण पुढे बघितलं ते अफेअर्स असतात, नवरा बायकोचं Extra पटत marital. नाही, हो. किंवा सासू सासऱ्यांचं त्या दोघांशी पटत नाही, किंवा सासू सासरे मुलगा नवरा एक असतो, हो. सासू सासरे मुलगा एक असतो सून वेगळी आणि पडते. सून वेगळी पडते. या सगळ्यासाठी मी इंडिव्हिज्युअल रुद्राक्ष उपाय देते. अच्छा, बरं. आणि जर प्रश्न तितकाच क्लिष्ट, इव्हन प्रॉपर्टीच्या Property समस्या प्रचंड आहेत, हो लोकांना ना. विकली जात नाही, विकत घेता येत नाही, किंवा कुठेतरी stuck झालेलं असतं ते. हां. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या सगळ्यावर उपाय आहेत म्हणजे पण आपले इंडिव्हिज्युअल उपाय आहेत. इंडिव्हिज्युअल आहेत. मी प्रत्येक पत्रिका व्यक्तीनुसार. बघत नाही, पत्रिका बघायची गरज म्हणजे आवश्यकता पडत नाही. ओके. देवी सांगते त्या पद्धतीने मी उपाय देते. ओके. जे उपाय घेतात त्यांचा तो प्रश्न आणि खरंच मार्गी लागतो. कारण देवी त्याचसाठी आलेली आहे की बरोबर. तुम्ही खड्ड्यात आहात ना, काळजी करू नका, मी हात तुम्हाला देते. बाहेर काढते बरोबर. मी म्हणजे देवी. देवी, बरोबर. तर आपला आजचा दिवस पण एवढा छान आहे पॉडकास्टचा, कारण आज हनुमान जन्मोत्सव आहे. तर त्या निमित्ताने आपण म्हणजे ज्यांना 7:30 आहे, शनी 7:30 चालू आहे, हो हो, त्यांना तू काय उपाय सांगशील? सांगते. खूप प्रभावी उपाय आहे हा. ज्यांना 7:30 सुरू आहे, म्हणजे 7.5 वर्षांचा काळ, शनी महाराज त्यांच्या राशीमध्ये असतात आणि पनोती किंवा पनवती बरं. किंवा ढय्या पण म्हणतात, हो. शनीची ढय्या 2.5 वर्षांचा कालावधी असतो. तर ह्या सगळ्यांनी दर मंगळवारी घराजवळच्या हनुमान बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं. कधी जायचं? सकाळीच जायचं, आंघोळ करूनच जायचं बरं. आणि तिथे देवाला हात जोडायचे, शरण जायचं की 7:30चा खूप त्रास होतोय रे बाबा, सांभाळ. आणि मंदिरातच बसून एकदा हनुमान चालीसा म्हणायचे. बरं. मानसिक दृष्ट्या जे हल्लेलं आहे ना सगळं, ते जागेवर यायला नक्की मदत होईल. ओके. एवढ्या छोट्याशा, पण रात्री जायचं नाही, सकाळी संध्याकाळी नाही, सकाळीच जायचं. मग ऑफिसला 15-20 मिनिटं लवकर घरातून निघा. ज्यांना पाळलं ते- पाहिजे. हो, हो. ओके. अगेन 4 मंगळवार असतात, 2 मंगळवार गेलात, एखादा स्किप झाला, पुढच्या मंगळवारी जा आणि माफी मागा की नाही येऊ शकलो बरं का मागच्या मंगळवारी. कारण काय होतं माहितीये का, देवता वाट बघते का आपली. हा येतो बरं का दर मंगळवारी, मग देवता वाट बघते, मग देवाला पण आपली ओढ लागते. खरं. तर हे नक्की करा. नक्कीच. आणि जी 10वी पर्यंतची मुलं मुली आहेत, बरं. लहान अगदी छोट्या बाळापासून ते 10वी, आता 10वी लहान मुलं असतात, मुलं बोलू शकत नाहीत, मग आईनी मुलाला मांडीत बसवायचं आणि म्हणायचे. हा. आणि जी मोठी मुलं आहेत ती त्यांची ती म्हणू शकतात. ओके. शक्यतो मुलांनी पण सकाळीच म्हणावं. बरं. अगदी जमलं नाही बरं. मोठ्या मुलांना तर रात्री जेवण झाल्यानंतर हातपाय धुवायचे आणि देवासमोर बसून आधी प्रणम्य शिरसा देवम, आपलं गणपती बाप्पाचं स्तोत्र, आणि मग हनुमान चालीसा. हे जमलं तर रोज म्हणा किंवा आठवड्यातून 3 दिवस म्हटलं तरी चालेल. ओके. त्यांनी पण मानसिक दृष्ट्या खूप चांगला फायदा होईल. हो हो. जसं मगाशी तू सांगितलंस की देवघर आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढवते, आपण तिथे जाऊन शक्ती वाढवते, एनर्जी मिळते. तर नक्की देवघर कुठे असावं आणि आपल्या देवतांची पूजा कशी करावी? येस. आता सध्या काय झालंय ना, काही फ्लॅट तिरके आहेत, मी थोडक्यात सांगते. आपलं होकायंत्र असतं, कंपास असतं, ते ठेवायचं मोबाईल मधलं कंपास, आणि नॉर्थ दिशा कुठे आहे बघायचं. उत्तर दिशा. उत्तर दिशा. समजा तिरकी आली
ह्या कॉर्नरला, तर डावी बाजू म्हणजे माझी नॉर्थ. अच्छा, असं अशी मान आहे. असंच असतं. डावी बाजू नॉर्थ, साऊथ, पूर्व पश्चिम, ईस्ट बरोबर, वेस्ट. असंच असतं. हो. हा, ज्यांना दिशा माहिती आहे त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही. फक्त हे ज्याचं त्यांनी करायचं. म्हणजे नवऱ्याने होका यंत्र ठेवलं बरोबर. तर ते, आणि तिरकी जरी आली ना, कारण दिशा तिरक्या असतात ना, असतात. हो. मग ही पकडायची का ही आपली डावी पकडायची. ते नॉर्थ लक्षात कुठे ठेवलं आहे पाहिजे. तिकडे उभं राहायचं. बरोबर. नॉर्थ डाव्या हाताला यायला पाहिजे कंपल्सरी. नॉर्थ तिरकी आली तिरक्या हाताला, हो. तिरक्या दिशा असणाऱ्यांचं मी सांगते. हो. नॉर्थ तिरकी आली की तिरकी ही जी भिंत आहे ती माझी नॉर्थ झाली. अच्छा. मग त्यानुसार देवघर, देवांचा चेहरा हे पूर्वेकडे पण चालतो, पश्चिमेकडे पण चालतो. कारण आता जग बदलतंय, फ्लॅट सिस्टीम येते, त्यामुळे आपण पूर्वीच्या लोकांसारखं एवढं अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे नाही पाळू शकत. पण निदान पूर्व पश्चिम करा. उत्तर दक्षिणेला देव ठेवून चालत नाही, त्या एनर्जीला त्रासच होतो. बर. हो, माना नाही तर मानू नका, एक ना एक दिवस याचा फटका बसतो. अच्छा. बापरे. मग पूर्व पश्चिम देवघर ठेवा. आणि देवांची पूजा कशी करायची. खूप जणांना असं वाटतं की आम्ही फुलं बदलतो आणि दिवा आणि उदबत्ती लावतो म्हणजे पूजा झाली. नाही. तुम्ही रोज आंघोळ करता, स्वतःला शुचिर्भूत ठेवता, स्वच्छ ठेवता, तेच देवांच्या बाबतीमध्ये आहे. बरोबर. ते देव, आपण प्राणप्रतिष्ठापना का करतो, आपण मूर्ती आणतो बाजारातून आणि गुरुजींना बोलवून पूजा करतो, ती प्राणप्रतिष्ठापना करतो. देव बोलत नाहीत, हालत नाही, त्याचा अर्थ त्यांच्याकडे प्राण नाहीये का? आहेत ना, प्राण आहे त्यांच्यामध्ये. ते जिवंत स्वरूपामध्ये मूर्ती स्वरूपात आहेत. मग त्यांना रोज आंघोळ घातली गेली पाहिजे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळेला तुम्ही पंचामृत अभिषेक घाला, घरातल्या घरात घाला. आता रविवारी वेळ असतो, महिन्यातनं एकदा पंचामृती अभिषेक घाला, 3 महिन्यातनं एकदा घाला पंचामृती अभिषेक. तुम्ही तुमच्या देवांना आनंदी ठेवा, तुमचं अख्खं घर आनंदी होईल. देवघर स्वच्छ ठेवलं पाहिजे. एक्झॅक्टली, देवघर स्वच्छ ठेवा. वस्त्र बदलत राहा. देवाच्या आपण खाली जी वस्त्र वापरतो ती त्याचा सुद्धा असा काही स्पेसिफिक कलर असला पाहिजे का? मी सांगते पिवळा रंग. पिवळा ठेवायचा. हो. आणि मला आवडतं म्हणून मी वेल्वेटचं कापड मी माझ्या देवघरात ठेवलं. मला वेल्वेट खूप आवडतं, कारण मऊ मऊ वाटतं ना, देवांना छान वाटतं. हा, आणि देवांना पण ते छान वाटतं. पण पिवळा रंग, भडक्क पिवळा नाही, केशरी नाही, लाल नाही, सोदिंग पिवळा रंग, छान पिवळा. तो रंग देवघरामध्ये वस्त्र म्हणून त्याच्यावर देवांना बसवायचं. आणि देवांची पूजा करताना सगळे देव ताम्हणात घ्यायचे. आता देव कुठले असावेत घरी, जे 5 देव आहेत. गणपती बाप्पा कंपल्सरी, अन्नपूर्णा, आपलं श्रीकृष्ण, बाळकृष्ण, कुलदेवी आणि कुलदेव. आता काही काहींकडे मोठ्या काकाकडे वगैरे असे कुलदेव असतात, म्हणजे पिढीजात देव आलेले, परंपरेचे देव आलेले. मग तुम्ही तुमची चूल वेगळी आहे की नाही, तुमचं घर वेगळं आहे की नाही, मग तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची फ्रेम ठेवा. फ्रेम मोठी म्हणजेच भारी आणि छोटी म्हणजे कमी भारी असं नाही. छोटीशी फ्रेम देवघरामध्ये ठेवा. बरोबर. ते देवांचं घर आहे आणि आपण ज्या घरात राहतोय ते पण त्या देवांच्या कृपेनेच मिळालेलं घर आहे. मग त्याच घरात जर देव आपले कुलदेवी नसते तर कसं चालेल. आणि सगळे देव ताम्हणात घ्यायचे. काही जण मोठी ताट घेतात, ते घ्या. सगळ्या देवांना पाण्याने अभिषेक घालायचा, धुवायचे मस्त देव, छान चकाचक करायचे, त्यांना पण जरा बरं वाटतं. चांगल्या वस्त्रांनी, आपल्या देवघरातल्या वस्त्रांनी पुसायचे, छान ठेवायचे देवघरामध्ये, गंध लावायचं आणि फुलं व्हायची छान. मनापासून नमस्कार, मनापासून, हे सगळं मनापासून मनापासून. एखाद दिवशी मी सांगते की तुमच्या घरातल्या स्त्रीला जर 4 दिवस असतील, अडचण असेल, तर त्या 4 दिवसांमध्ये देवपूजा करू नका. अच्छा. आणि मग 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी न्हावून झालं की देवपूजा करा. काही जण काय करतात की नाही ताई, ते असं समाधान वाटत नाही देव. मग मी काय सांगते, आंघोळ करून इकडे तिकडे कुठेही न हात लावता डायरेक्ट देवघरात जा. या पावित्र्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही जितकं पावित्र्य जपाल ना देवांच्या बाबतीतलं, तितकं ते तुम्हाला भरभरून देणार आहे. मस्त, फारच छान सांगितलं सर. अगदी, कारण या बेसिक गोष्टी असतात ग, बऱ्याच जणांना माहिती नसतं की पूजा कशी केली पाहिजे. महत्वाचा मुद्दा. सॉरी,
रात्री देवपूजा करायची नाही. त्यालाही सकाळी time. आपली स्वतःची आंघोळ आणि देवांची आंघोळ हे सकाळीच व्हायला पाहिजे. बरोबर. ज्या लोकांना एक एक दीड तास पूजा करायची सवय आहे त्यांनी थोडं मागे या. तुम्ही संसारामध्ये आहात, तुम्हाला इतर जबाबदाऱ्या त्या देवतेनीच दिलेल्या आहेत. बरोबर. गंमत म्हणून एखाद दिवशी तुम्ही 2 तास पूजा करा, तुमची बायको पण तुम्हाला काही म्हणणार नाही. पण तुम्हाला कामधाम आहेत की नाही, बरोबर. नाही तर पहाटे उठा. अगेन इथे एक प्रश्न येतो की घरातली पूजा पुरुषांनी करावी का स्त्रियांनी करावी? कोणीही केलेली चालते. Okay. अगदी काही दिवस पुरुषांनी केली मग स्त्रीने केली तरीही तरी चालतं. चालतं. फक्त 4 दिवसामध्ये मात्र नाही Okay. त्या स्त्रीने पूजा बरोबर. करायची. बरोबर. अगेन हा माझा बिलीव आहे, कारण मी तशाच घरातनं बरोबर. लहानाची झाली मोठी असते. झालेली आहे, ज्याचा त्याचा बिलीव सिस्टीम अगदी, आहे ही. अगदी. पण मला विचाराल तर त्या 4 दिवसामध्ये पूजा करू नका बरोबर. आणि उरलेल्या इतर दिवशी कोणीही केलेली चालते. बरं. स्त्रीने केल्यानंतर पाप लागतं, मग स्त्रीने कशाला करायची? नाही, असं काही काहीही नाही. नाही. आता खूप कमी घराणी, म्हणजे अगदी 2-3% अशी घराणी असतात की ज्यांना त्या घरातल्या पुरुषांनीच पूजा केलेली परंपरेपासून असतं. हो. मग त्यांनी मात्र ती परंपरा पाळावी. बरोबर. जे परंपरागत जे चालत आलंय ते कंटिन्यू अगदी, ठेवायला काहीच अगदी. हरकत नाही. आणि 4 दिवस घरातल्या पुरुषांनी केली, मग उरलेले 5-6 दिवस स्त्रीने तरीही केले. कारण चालतं. का रुटीन इतकं फ्लक्च्युएट हो, होतंय ना गं, बरोबर. दोघेही खरंच जॉब आहे अगदीच. किंवा इतर गोष्टी आहेत, हो, चालतं. नक्कीच. कोणीही केलेली चालते चालते. पूजा, फक्त हा. मनापासून करा ते आणि महत्वाचं. आशीर्वाद मागा. हो. आपण आपले बाळ बघ ना, मागतात ना, आई हो. भूक लागली जेवायला दे, हो. आई कंटाळाला खेळायला चल, मागतात. मग आपण तसं करतो. आपल्या हक्कानी कुलदेवतेकडे मागा. आणि आपल्या देवांकडे हक्कानी मागायला मागा. काय हरकत आहे? Correct. मागा तुम्ही. 100%. तुम्ही मागा तो द्यायला बसलाय. आणि गणपतीची मूर्ती घरामध्ये कंपल्सरी पाहिजे. तो विघ्नहर्ता आहे. ते हे ना कर्जत, म्हणजे हो. नगर जिल्ह्यातलं कर्जत, बरं. तर तिथे सिद्धटेक आहे. हो हो. तर अशी म्हणजे हे आहे की विष्णूंनी त्या गणपतीला आवाहन केलं की तू ये आणि राक्षसाचा संहार कर. हो, ती गोष्ट आहे तशी. जर विष्णू गणपती सांगतात बाप्पाला बघ ना. बोलावू शकतात, हो. तर म्हणजे केवढी आपण मोठी शक्ती आहे म्हणजे त्याच्याकडे. म्हणजे देवही आज गणपती बाप्पाला शरण. मानतोय. आपण तर मानायलाच नक्कीच, पाहिजे. नक्कीच. 100%. जितकं महत्व कुलदेवतेचं आहे ना, हम्म. तितकंच महत्व गणपती बाप्पाचं पण आहे. आता बघ ना, कुठली पूजा करायची आधी पहिलं गणपतीची पूजा आपण करतो Correct. सुरुवातीला. हो, हो. कारण सगळी विघ्न दूर करणारा विघ्न तोच एक दूर बाप्पा करणारा असतो. आहे. आणि त्यांनी ठरवलं ना ग की तुमचं सगळं भलं करायचं, जातं व्यवस्थित. की तो भलं. आणि छोटासा गोड गणपती बाप्पा, अगदी. तो बाळकृष्ण काय किंवा गणपती बाप्पा छोटेसे देव छान आहेत ते. असतं ते. असे गोड, असे मस्त गोंडस गोंडस प्रतिमा देव. तशीच येते अगदी डोळ्यात. अगदी. मगाशी एक मुद्दा महत्वाचा सांगायचा राहिला. उपास मोडल्यानंतर सुद्धा दोष लागतो बरं का. अच्छा. हो, एकादशी करतात हो लोक, हो. चतुर्थी करतात. माझ्या माहितीमध्ये असे काही महाभाग आहेत, क्लायंट नाही आहेत, ओळखीचे आहेत, की जे चतुर्थी अगदी नित्यनेमाने अनेक वर्ष करतायत, पण उपास चंद्रोदयाच्या आधी सोडतात. तो उपास नाही. चंद्रोदयाला काहीतरी महत्व आहे ना, महत्व आहे म्हणून तर का ती वेळ दिलेली हा, असते. का ती वेळ दिली आहे, काहीतरी महत्व आहे. बरोबर. त्यामुळे उपास करणार असाल तर मनापासून करा. आणि जर तुमचे आई वडील किंवा त्यांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा, ओके. आता काय होतं, वयोमानाने उपास करता येत हो नाही, हो, बरोबर. मग उद्यापन करा. गुरुजींना बोलवा, घरातल्या देवांना पंचामृती अभिषेक करा बरोबर. आणि गुरुजींना सांगा की मी आता उपास करणार नाहीये, तर देवांची क्षमा याचना म्हणून संकल्प घ्या. ओके. गुरुजींना तेवढं माहिती केलं असतं तर. काय करायचं. कारण अगेन जसं मी म्हटलं की देवाला ओढ लागते आपण भेटीला येणार आहोत त्याची, तसं उपासाचं पण प्रचंड महत्व आहे. बरं. देव आपण उपास केल्यानंतर देव बंधनामध्ये अडकतो आपल्याला आशीर्वाद द्यायला. उपासाचं खूप महत्व आहे आणि आपले सगळे Wow. सबस्क्रायबर्स असे आहेत की ते मानतात ग हो, उपासाला. नक्कीच, कोणी असं नाही नक्कीच, की नक्कीच. उपास वगैरे काय. नाही. पण म्हणजे समजा आई वडील उपास करत असेल, एकादशी करत किंवा तुम्ही स्वतः करत असाल, आता वय वाढलं किंवा आता जमत नाही, आता वय वाढलं नाही, पण इश्यूज असतात हा. काहीतरी. आणि अनेक वर्ष उपास सुटलेत, हा पण दोष असतो. बरं.
गुरुजींना बोलवायचं, मी सांगितलं तसं करायचं, दोषमुक्त व्हाल. अगेन दोषमुक्त व्हायला काही काळ जाईल, बरोबर. पण म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल असं मी म्हणत नाही, कारण आपला प्रॉब्लेम म्हणजे सोल्युशन वे सगळा रुद्राक्ष उपाय आणि प्रोसेस आहे, पण दोष जाईल. काहीतरी रिझल्ट दिसायला सुरुवात होतात. खूप तुमच्या मागचा दोष जाईल आणि तुमच्या पुढच्या पिढी मागचा पण दोष जाईल. बरोबर. आणि काय होतं का हे उपासाचं कळतच नाही, कारण मी उपास करते आता, माझं पोरग छोटं आहे, मी मध्येच उपास सोडून दिले, माझ्या पोराला काही माहिती नाही आणि ते म्हणेल नक्की काय करत होती आई. आणि अजून एक, म्हणजे मी खरंच सांगते, पुढच्या पिढीला आधीच्या आपल्या रूढी परंपरा जे काही चालत आलेले कुळाचार आहेत ते प्लीज सांगा. तुम्ही सांगितले नाहीत पुढच्या पिढीला कळणार नाही. बरोबर. आणि लहान मुलांपासून, म्हणजे मी लहान मुलांसाठीच सांगते, तुम्ही आई वडील म्हणून त्यांना आंघोळ झाल्यानंतर देवासमोर बसायची सवय लावा. जसं मोबाईल हातात दिलेला आहे, जसं अभ्यासाचं पुस्तक हातात देतो आपण, तसं देवासमोर बसायची सवय लावा. तुम्ही आत्ता त्यांच्यामध्ये चांगले संस्कार करा, चांगलं पेरा. तो मुलगा किंवा मुलगी मोठं झाल्यानंतर देवाकडे पाठ करणार नाही, त्याचं पुढे लग्न होणार आहे. आतापासूनच ती सवय मुलांना लावली आणि ऑल ऑफ अ सडन आणि तुम्ही एक मूल घरातलं जर त्याच्या आई वडिलांना आंघोळ केल्यानंतर आपापल्या वेळेला देवासमोर बसतायत हे दिसत असेल, ऑब्झर्वेशन. आणि आत्ताची पिढी बाप भयंकर ऑब्झर्वेशन, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर एवढी जबरदस्त आहे ना, ते कॅप्चर करतातच सगळ्या गोष्टी. खरंच करतात. आणि काची उत्तरं द्या तुम्ही. खरंच आहे. माहिती नसेल सांगा, बाबा रे माहिती नाही, मला माझ्या आईने सांगितलं, मी करतोय, तू पण कर, फायदा होईल, तोटा होणार नाही. बरोबर. किंवा आजीला जाऊन विचार, आपल्या आज्यांकडे सगळे उत्तरं असतात. सेफर साईड. आणि आज्यांचं पट्ट पण नातवाला किंवा नातीला. मयुरी, फार छान तू इन्फॉर्मेशन दिली आहेस आज सगळ्या, म्हणजे स्टार्ट टू एंड एवढं एंगेजिंग झालं आपला पॉडकास्ट. म्हणजे खरंच जे नवीन बघणार आहेत त्यांना सुद्धा म्हणजे ही सगळी प्रोसेस काय असते, कुलदेवतेची उपासना कशी केली पाहिजे, किंवा बंधनातून मुक्तता होण्यासाठी काय नक्की प्रोसेस असते, वेबसाईटला कशी तिथे लॉग इन केलं पाहिजे, इतकी छान उत्तरं दिलीस तू या सर्व प्रश्नांची, आमच्या सर्वांच्या मनातल्या. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मयुरी त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. अजून सुद्धा तुम्ही पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. आणि त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जे एपिसोड येतात त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, जर तुम्हाला आणखीन असा मयुरी बरोबर एक एपिसोड बघायचं असेल, तुमचे काही प्रश्न आणखीन विचारायचे असतील तर नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. सो तसं आम्ही दुसरा एपिसोडसुद्धा प्लॅन करू. धन्यवाद.